नमस्कार, माझं नाव संयम देशमानी आणि मी पुन्हा आपल्या सर्वांचं स्वागत करतो इन्स्पायरिंग इंग्लिश अकॅडमी छत्रपती संभाजीनगरमध्ये, द नंबर 1 स्पोकन इंग्लिश अकॅडमी इन संभाजीनगर. ऑफलाईन क्लासेस जर तुम्हाला जॉईन करायची असेल आणि यू आर लुकिंग फॉर द बेस्ट, देन हिअर आय एम, हिअर वी आर. ठीक आहे. एक मला नोटिफिकेशन तुम्हाला द्यायची होती की हे बघा, मला खूप लोकांचे मेसेजेस येतात की सर आम्हाला PDF पाठवा. मी तुम्हाला ही PDF नाही पाठवू शकत, कारण दिस इज आय हॅव जनरेटेड ऑन धिस इटसेल्फ. मी याच्यावरच जनरेट केलेलं आहे. हां, मी तुम्हाला कोर्स प्रोव्हाइड करू शकतो, मी तुम्हाला पुस्तकं प्रोव्हाइड करू शकतो. काल आमची मीटिंग झाली आणि त्या मीटिंगमध्ये आम्ही सगळ्यात चांगला डिसिजन हा घेतला की आम्ही तुम्हाला पूर्ण स्पोकन इंग्लिशचे बुक्स प्रोव्हाइड करू. 4 बुक्स आहेत आमच्या अकॅडमीकडून जे तुम्हाला मिळतील. पहिलं बुक आहे ग्रामर, जे मी तुम्हाला शिकवतोय, कंप्लीट ग्रामर 36 लेसन, 108 रायटिंग प्रॅक्टिस त्याच्यामध्ये असणार. सेकंड बुक आहे जे ग्रामर तुम्ही शिकले त्याला अप्लाय कसं करायचं व्हाईल स्पीकिंग. थर्ड बुक आहे तुमचं व्होकॅबलरीचं, ज्याच्यामध्ये 6000 वर्ड्स आम्ही दिले आहेत. आणि फोर्थ आहे तुमचं पर्सनॅलिटी, म्हणजे तुम्हाला क्लायंट काउन्सिलिंग करायची आहे, तुम्हाला डिबेट करायची आहे, तुम्हाला प्रेझेंटेशन द्यायचं आहे, किंवा तुम्हाला कम्युनिकेशन करायचं आहे, इंटरव्ह्यू प्रिपरेशन करायचं आहे, इंटरव्ह्यू प्रॅक्टिस करायची आहे, किंवा बिझनेस हँडल करायचा. या सगळ्यांसाठी आम्ही एक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचं पुस्तक बनवलं आहे, जे तुम्ही वाचून, ज्याला तुम्ही अप्लाय करून तुम्ही खूप छान शिकू शकता. आणि खूप आत्तापर्यंत 5 लाख विद्यार्थी ट्रेन झाले आहेत, याच बुक्सच्या सहाय्याने ट्रेन झाले आहेत. जर ऑफलाईन येणं जमत नसेल तर प्लीज तुम्ही आमचा हे आमचे जे बुक्स आहेत, हा बुक्सचा सेट घ्या. फक्त ऑर्डर केल्यानंतर 5 दिवसाच्या आत इंडियन पोस्टनं तुमच्या घरापर्यंत येतील. नाही जर आले तर हा आमचा ॲड्रेस आहे, हा आमचा नंबर आहे. यू कॅन कॉल अस एनी टाईम. ठीक आहे. आम्ही काही लपवत नाही, जेन्युइन आहेत आम्ही. ठीक आहे. तर हां, अजून एक गोष्ट, आता हे जे बुक्स आम्ही प्रोव्हाइड करणार आहोत हे महाराष्ट्रामधले नंबर 1 बुक्स आहेत, जर तुम्हाला खरंच इंग्रजी शिकायचं असेल. ठीक आहे. आणि जे कॅटेगरायझेशन आम्ही केलेलं आहे त्याच्या थ्रू तुम्ही इंग्लिश खूप छान शिकू शकता. मार्केटमध्ये प्राईस आहे 1600 रुपये या पूर्ण 4 बुक्सच्या सेटची, पण आम्ही आमच्या ऑनलाईन स्टुडंट्सला देत आहे, किंवा जे आमचे यूट्यूबच्या थ्रू बघत आहेत त्यांना फक्त 999 रुपीजमध्ये आम्ही त्यांना पूर्ण 4 बुकचा सेट देतो आहे. ठीक आहे. हे आम्हाला पण नाही परवडत, किंवा आम्ही आमचा कोर्स तुम्हाला देतो आहे, आम्ही तुम्हाला पाथ देतो आहे, त्याच्या थ्रू तुम्हाला इंग्लिश शिकणं खूप जास्त इझी आणि छान होऊन जाईल. ठीक आहे. प्लीज या नंबरवर मेसेज करा आणि आम्हाला फक्त तुमचा ॲड्रेस पाठवा. 5 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला तुमचे बुक्स येऊन जातील. तुम्ही त्या बुक्स तुमचे कुठपर्यंत आहेत हे ट्रॅकसुद्धा करू शकता. पूर्ण काळजी आमच्या टीमच्या माध्यमातून घेतली जाईल. ठीक आहे. सो प्लीज लवकरात लवकर बुक्स ऑर्डर करा, आम्ही तुम्हाला तुमच्या घरापर्यंत पाठवू आणि मग अजून छान इंग्लिश तुम्हाला शिकता येईल, कारण तुमच्याकडे एक मार्ग राहील, एक पाथ राहील. ठीक आहे. आणि मग त्या पाथवर तुम्हाला चालायचं आहे. रस्ता असेल तर चालायला काय टेन्शन आहे, बरोबर. एनिवेज, आजचा आहे आपला 7वा दिवस आणि आजच्या या 7व्या दिवसामध्ये आज आपण शिकणार आहोत की प्रश्न वाक्य कसे तयार करायचे. तुम्हाला कुणी विचारलं की हाऊ आर यू, याचा आन्सर तुम्ही देऊ शकता की आय एम फाईन, पण तुम्हाला प्रश्न विचारताना त्रास होतो हे मला माहिती आहे. ठीक आहे. आणि त्याच्यामुळेच मी हा लेसन चूज केला आहे की कशा प्रकारे तुम्ही प्रश्न विचारू शकता. ते सगळे पॅटर्न, कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न असतात, कसे प्रश्न विचारायचे, स्ट्रक्चर काय आहे, फॉर्म्युला काय आहे, एव्हरीथिंग विल बी एक्सप्लेन्ड इन दिस लेसन. त्याच्या आधी जर का तुम्ही आमच्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. इकडच्या तिकडच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करता, ज्यातून तुम्हाला काही शिकायला मिळत नाही, फक्त टाईमपास होतो. आम्ही तुम्हाला असं देणार आहे की ज्याच्यातून तुमची लाईफ पुढे कव्हर होऊन जाणार आहे. तुम्हाला खूप अपॉर्च्युनिटीज मिळणार आहे जर तुम्ही नीट जर या गोष्टीला शिकले तर. सो प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या सगळ्या मित्रांना सांगा भाऊ, कारण दिस इज इम्पॉर्टंट. बाई लाईफ सेव्हिंग क्लासेस आहेत हे. ठीक आहे. एनिवेज, लेट्स गो फर्दर. आणि आज आपण प्रश्नवाक्य तयार करणार आहोत. लेट्स गो. कसे प्रश्नवाक्य तयार करायचे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रश्न जर का तयार करायचे असतील तर प्रश्न तयार करण्यासाठी 2 प्रकार आहेत. ठीक आहे. कोणकोणते? सगळ्यात पहिले 2 प्रकारे आपण प्रश्न विचारतो. सगळ्यात पहिले असा प्रश्न विचारतो की ज्यामध्ये काही ॲक्शन नाही आहे भाऊ, किंवा त्याला आपण म्हणू शकतो की हो किंवा नाही यामध्ये प्रश्न. फॉर एक्झाम्पल, मी तुम्हाला म्हटलं तुम्ही जेवण केलं का, काय म्हणणार? हो किंवा नाही बाई. हो केलं, नाही केलं. ठीक आहे. मी म्हटलं ती हुशार आहे का, हो किंवा नाही मध्ये आन्सर देणार. मी तुम्हाला म्हटलं की हा पेन आहे का, हो किंवा नाही मध्ये आन्सर देणार. सो एक प्रकार असा असतो की ज्याच्यामध्ये तुम्ही फक्त हो किंवा नाही याच्यामध्येच प्रश्नाचे उत्तर देऊ शकता, प्रश्न विचारू शकता. आणि दुसरा प्रश्न असा असतो की ज्यामध्ये तुम्हाला कंप्लीट एक्सप्लेनेशन द्यावं लागतं. फॉर एक्झाम्पल, हे काय आहे. आता हे काय आहे म्हटल्यावर तुम्ही हो किंवा नाही मध्ये आन्सर देसाल का? नाही, तुम्हाला सांगावं लागेल ॲक्च्युली की यार हे काय, हा पेन आहे भाऊ,
ठीक आहे. तुम्हाला विचारलं की तू कुठे आहेस, तर तुम्हाला ॲक्च्युली सांगावं लागेल की मी कुठे आहे. हो किंवा नाही मध्ये आन्सर देऊन नाही चालणार. सो 1 आहे एक्सप्लेनेशन बेस्ड आणि 1 आहे येस ऑर नो टाईप. ठीक आहे. हे 2 प्रकारचे क्वेश्चन असतात आणि दोन्ही प्रकारचं एक स्ट्रक्चर असतं. एकदा ते स्ट्रक्चर समजलं तर मग तुम्हाला समजायला काही त्रास होणार नाही. लेट्स गो फर्स्ट. ठीक आहे. असा प्रश्न की ज्याचं उत्तर हो किंवा नाही मध्ये असतं. फॉर एक्झाम्पल, ते विद्यार्थी आहे का? हो भाई, ते विद्यार्थी आहेत. किंवा ते विद्यार्थी नाही आहेत. किंवा मी डॉक्टर आहे का? हो किंवा नाही. तू हुशार आहे का? हो किंवा नाही. समजलं? दिस इज द फर्स्ट टाईप की फक्त हो किंवा नाही मध्ये तुम्ही आन्सर देत आहे. ठीक आहे. अजून खूप प्रश्न आहे. हा पेन आहे का? ती पेन्सिल आहे का? हे घर आहे का? तो तबला आहे का? तो टेबल आहे का? तो मोबाईल आहे का? ठीक आहे. तू जेवतो का? तू खातो का? तू पितो का? अशा प्रकारे काही प्रश्न असतात ज्याला फक्त हो किंवा नाही मध्ये तुम्ही उत्तर देऊ शकता. ठीक आहे. ओके. आणि दुसरा प्रकारचा सी, आता आपण रूल बघूया कशा प्रकारे तुम्ही याला एक सेटल करू शकता. सी, अजून एक गोष्ट, हा लेसन बघायच्या आधी मेक शुअर की तुम्ही मागचे सगळे लेसन्स बघितलेले आहेत. का? कारण प्रत्येक लेसन हा तुमच्या पुढच्या लेसनला कनेक्टेड आहे. डायरेक्ट 7वा लेसन बघसाल तर मग मागं तुमचा बट्ट्याबो होऊन जाईल. त्याच्यामुळे मी म्हणतोय की प्लीज मागचे सगळे व्हिडिओज बघा, प्रत्येक व्हिडिओला लाईक करा, आम्हाला मोटिवेशन द्या यार. आम्ही तुमचं करिअर असं घडू, असं मार्गदर्शन करू ज्या मार्गदर्शनाला जर तुम्ही काउन्सिलिंगला गेले तर तुम्हाला 4 ते 5 हजार रुपये द्यावे लागतात. आम्ही तुम्हाला फ्री करायला बसलोय, फक्त आम्हाला तुमचं मोटिवेशन पाहिजे. ठीक आहे. कमेंट करा. ओके. बघा, जर प्रश्नामध्ये क्रिया नसेल किंवा तू जेवण करतो का, याच्यामध्ये क्रिया कोणती आहे? जेवण करायची आहे. असं नाही पाहिजे आपल्याला की त्याच्यामध्ये क्रिया आहे. असा प्रश्न की ज्याच्यामध्ये क्रिया नसेल तर वाक्याचा काळ ओळखून, काळ ओळखून म्हणजे काय, तुम्हाला समजावं लागेल की हा प्रश्न कोणत्या काळामध्ये विचारला. फॉर एक्झाम्पल, मी म्हटलं हा पेन आहे का? कोणत्या काळामध्ये आहे का म्हटलंय मी? अजून पण आहे का? प्रेझेंट टेन्स बॉस. मी म्हटलं हा पेन होता का? आहे का? नाही होता का? पास्ट टेन्स. ठीक आहे. आणि मी म्हटलं हा पेन असेल का? फ्युचर टेन्स. ठीक आहे. आहे का? होता का? असेल का? अशा प्रकारे वाक्याचा काळ किंवा प्रश्नाचा काळ तुम्हाला ओळखायचा असतो आणि त्याच्यानुसार तुम्हाला ऑक्झिलरी वर्बचा वापर करायचा असतो. जर का पेन असेल सिंग्युलर आहे तर तुम्हाला सांगितलेलं मी की जर सिंग्युलर असेल तर इजचा वापर करतात. ठीक आहे. मग तुम्हाला इजचा वापर करावा लागणार सुरुवातीला, सगळ्यात पहिले इजनं. सो जर का तुम्हाला हो किंवा नाही मध्ये जर का प्रश्न करायचा असेल तर सगळ्यात पहिली सुरुवात तुमची होते ऑक्झिलरी वर्ब. सगळ्यात पहिले ऑक्झिलरी वर्ब घ्यायचे, काळ ओळखायचा. जर फ्युचर असेल तर विल बी घ्यायचं, प्रेझेंट असेल तर ॲम जर घ्यायचं आणि पास्ट असेल तर वॉज आणि वर घ्यायचं. एम आय क्लिअर बॉस? ओके. चलो बघूया. टेन्शन नका घेऊन, नाही समजलं कोई दिक्कत नाही, फक्त हे लक्षात ठेवा काय कन्स्ट्रक्शन आहे. सगळ्यात पहिले ऑक्झिलरी वर्ब घ्यायचा, मग त्यानंतर सब्जेक्ट घ्यायचा आणि मग ऑब्जेक्ट घ्यायचा. फॉर एक्झाम्पल, नाही आय गेस काहीतरी प्रॉब्लेम आहे. नाही बरोबर आहे. ठीक आहे. समजलं? सी, लेट्स गो. आता बघा, आता नीट बघा. ठीक आहे. कशा प्रकारे मी सेंटेन्स तयार करतो. मी हुशार आहे का? आहे का म्हणजे प्रेझेंट टेन्स आलं. आणि कोण? मी म्हणजे आयच्या नंतर काय लावतो बॉस? ॲम लावतो. समजलं? ॲम लावतो प्रेझेंट टेन्समध्ये. आहे काय म्हणजे प्रेझेंट टेन्स, ॲम लावतो. आता काय रूल आहे? ऑक्झिलरी वर्ब सगळ्यात पहिले घ्यायचं, तर घ्या ॲम. ठीक आहे. आणि मग घ्या मी, एम आय. सब्जेक्ट, ऑक्झिलरी वर्ब घेतला मग सब्जेक्ट म्हणजे करता घेतला आय. ठीक आहे. आणि आता ऑब्जेक्ट घ्या. काय राहिलं? हुशार, एम आय इंटेलिजंट और टॅलेंटेड. सो एम आय टॅलेंटेड आणि क्वेश्चन मार्क. झाला बॉस क्वेश्चन तयार. मी हुशार आहे का? तुम्हाला म्हणायचं तू हुशार आहे का? ठीक आहे. तू म्हणजे यू. आता यू म्हटलं तर यूच्या नंतर आपण आर लावतो, तर आर सगळ्यात पहिले घ्या. सी, आर सगळ्यात पहिले घ्या आणि मग आर यू टॅलेंटेड. ती हुशार, ती सुंदर आहे का? इज शी टॅलेंटेड. किती सिंपल पद्धतीने तुम्ही सेंटेन्स तयार करू शकता. बघू आपण, अजून बघू, डोंट वरी. ठीक आहे. बघा पुढचं सेंटेन्स काय? पुढचं सेंटेन्स आहे की मी हुशार आहे का? बघा, सॉरी, ते हुशार आहे का? ते म्हणजे दे. काळ ओळखा, आहेत का म्हणजे प्रेझेंट टेन्स. होता का? नाही. आहेत का? प्रेझेंट टेन्स. ठीक आहे. सब्जेक्ट काय तुमचं? त्याच्यानंतर काय लावतो बॉस? आपण लावतो आर. दे आर. ठीक आहे. तर घ्या सगळ्यात पहिले आर, सब्जेक्ट घ्या ते आर दे टॅलेंटेड. झाला क्वेश्चन. आर दे टॅलेंटेड. ते हुशार आहेत का? वापस आता काळ बदलला आहे बघा पुढच्या प्रश्नामध्ये. काळ काय बघा? काळ आहे आपला पुढचा प्रश्न. ते हुशार होते का? आहेत का? नाही. होते का? मागं म्हणजे कोणता टेन्स आला सांगा मला? तो आला तुमचा वॉज आणि वर.
म्हणजे पास्ट टेन्स आला. पास्ट टेन्समध्ये वॉज आणि वर वापरतो. आता वॉज वापरायचं का वर वापरायचं कसं कळायचं? तर सब्जेक्ट बघा, सब्जेक्ट काय? ते म्हणजे दे. आता ते म्हटलं तर प्ल्युरल झालं आणि प्ल्युरल जर का असेल तर आपण वर वापरतो. ठीक आहे, मी तुम्हाला काय म्हटलं होतं मागचे लेसन्स बघा, समजा आणि मग इथे या. ओके वर वापरतो. आता वर वापरलं तर वर सगळ्यात पहिले घ्या वर. ओके, हे वर पास्ट टेन्समध्ये वर होते का? ठीक आहे. सो बघा वर कोण? तेला आपण म्हणतो दे. वर दे काय? टॅलेंटेड. किती सिंपल आहे यार, किती सिंपल आहे. वर दे टॅलेंटेड. काळ ओळखायचा सब्जेक्टच्या नुसार तुम्हाला ऑक्झिलरी वर्ब लावायचं किंवा हे जे वर्ब आहेत ते लावायचं आणि सब्जेक्ट लावायचं. किती सिंपल. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही सुद्धा ट्राय करू शकता. बघा तो हुशार होता का? तो म्हणजे ही नंतर आपण आता बघ होता काय ना म्हणजे पास्ट टेन्स आहे तर काय लावणार? वॉज लावणार की वर लावणार? सिंग्युलरला तोला आपण वॉज लावणार. मग काय येणार? वॉज ही टॅलेंटेड. सिंपल. सगळं समजलं. अशा प्रकारे तुम्ही तयार करा. टॅलेंटेड जागी तुम्ही सुंदर घ्या. ठीक आहे, किंवा ब्युटिफुल घ्या. ठीक आहे, किंवा टॉकेटिव्ह घ्या, किंवा ब्रिलियंट घ्या, किंवा एक्सलंट घ्या. काही घेऊ शकता. फक्त असे सेंटेन्स तुम्ही स्वतः प्रिपेअर करा आणि त्याला ट्रान्सलेट करायचं ट्राय करा. ठीक आहे बॉस, आम्हाला क्लिअर? चलो पुढं पण आहेत. पुढं आता मी फ्युचरमध्ये पण दिले तुम्हाला, प्रत्येक याच्यामध्ये मी दिलेलं आहे. ठीक आहे, बघा आता आम्ही हुशार असू का? ठीक आहे, असू का म्हटलं तर काय? फ्युचरमध्ये. आता नाही आहे, मागं पण नव्हतं, पण असू का? मग काय करणार? मग आम्ही. ठीक, असू का? काळ ओळखला? काळ कोणता आहे? फ्युचर टेन्स. ठीक आहे, फ्युचर टेन्समध्ये विल बीचा वापर करतो. आता विल बीचा वापर करताना सगळ्यात पहिले विल घ्यायचं, मग सब्जेक्ट घेणार. विल बी नाही घ्यायचं, पहिले विल घ्यायचं, मग सब्जेक्ट काय? आम्ही. विल वी आणि मग बी घ्या. विल वी बी आणि मग घ्या पुढे हुशार टॅलेंटेड. ठीक आहे, सिंपल. विल वी बी टॅलेंटेड की आम्ही टॅलेंटेड असू का? समजलं तुम्हाला? ओके, नेक्स्ट. ती हुशार असेल का? तुम्ही ट्राय करा. असेल का म्हणजे फ्युचर म्हणजे विल घेतलं पहिले. विल तिला काय म्हणतो? शी. विल शी बी ओके टॅलेंटेड. ती सुंदर असेल का? विल शी बी ब्युटिफुल. ओके, ती जास्त बोलणारी असेल का? विल शी बी टॉकेटिव्ह. किती गोष्टी आहेत यार, किती ॲडजेक्टिव्ह आहेत काही. आता पुढे आपण नेक्स्ट लेसनला ॲडजेक्टिव्हमध्ये शिकू. एक एक करून तुम्हाला सगळं शिकवणार आहे बॉस. फक्त पेशन्स ठेवा आणि एक एक गोष्ट समजा. ठीक आहे, जर प्रश्नामध्ये क्रिया नसेल तर वाक्याचा काळ ओळखायचा. काळ ओळखल्यानंतर डिसाईड करायचं की ॲम इज आर घ्यायचं आहे, वॉज वेअर घ्यायचं आहे, विल बी शाल बी घ्यायचं आहे. आणि ते घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे? मग त्यानंतर तुम्हाला सब्जेक्ट लावून फक्त ऑब्जेक्ट ॲड करायचा. सिम्पल बॉस. ठीक आहे, वापस मागं घ्या, वापस ट्राय करा. वापस मागं घ्या. मला माहिती आहे थोडा हार्ड जाईल तुम्हाला. ठीक आहे, कारण याच्या आधी सवय नसेल तर थोडा हार्ड जाईल. ट्राय करा. आणि तरी जसं जमत तर आमची अकॅडमी आहे ऑफलाईन, या क्लासेस घ्या. चलो नेक्स्ट. ओके, आता असे प्रश्न ज्याचा उत्तर हो किंवा नाही मध्ये तुम्हाला सांगितलं होतं दोन आहेत. एक असा प्रश्न ज्याच्यामध्ये फक्त तुम्हाला हो किंवा नाही मध्ये आन्सर द्यावं लागतं आणि असा प्रश्न की ज्याच्यामध्ये हो किंवा नाही उत्तर नाही द्यावं लागत. मी तुम्हाला म्हटलं की तू कुठे चालला, मग तुम्ही फक्त हो म्हणणार का? नाही म्हणणार. मी तुम्हाला म्हटलं की काय करत आहेस, मग तुम्ही हो किंवा नाही मध्ये उत्तर देणार का? नाही देणार. त्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा डिस्क्रिप्शन द्यावं लागेल. त्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा काहीतरी सांगावं लागेल. ठीक आहे, मग ते एक्स्ट्रा कसं विचारायचं किंवा काय, कुठे, कसे, कशाला, कधी, कोणाचा, कोणाचे, कसा, किती, हे जे आहेत ना सगळं जे आपले क पासून प्रश्न तयार करतो इंग्लिशमध्ये त्याला WH वर्ड म्हणतात. ठीक आहे, बघूया, शिकूया, डोंट वरी. ठीक आहे, बघा फक्त त्याच्यामध्ये WH वर्ड जिथे असेल त्या ठिकाणी तुम्हाला हो किंवा नाही मध्ये उत्तर द्यायची गरज नाही. तुम्हाला स्पेसिफिक आन्सर द्यावं लागतं. भाई कुठे चालला म्हटल्यावर तुला सांगावं लागेल की मी गार्डनमध्ये चाललो आहे. हो किंवा नाही करून काम चालत नाही. सो स्पेसिफिक आन्सर द्यावं लागतं. ठीक आहे, बघा असा प्रश्न की ज्याचे उत्तर हो किंवा नाही मध्ये नसून अधिक स्पष्टीकरण तुम्हाला करावे लागते, एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन द्यावी लागते. तू कोण आहेस असं म्हटलं तर तुम्हाला सांगावं लागेल की मी डॉक्टर आहे का मी टीचर आहे. हो किंवा नाही मध्ये करून काम चालणार नाही. तर तुम्हाला एक्स्ट्रा स्पष्टीकरण द्यावं लागेल की मी डॉक्टर आहे भाई, मी टीचर आहे. ठीक आहे, ज्याला आपण इंटरगेटिव्ह सेंटेन्स असं म्हणत असतो. ठीक आहे, आता कन्स्ट्रक्शन बघा. कन्स्ट्रक्शन समजा यार, कन्स्ट्रक्शन समजलं तर एव्हरीथिंग विल बी सो इझी. बघा कन्स्ट्रक्शन काय, कसे सेंटेन्स फॉर्म करायचे? सगळ्यात पहिले WH वर्ड प्लस ऑक्झिलरी वर्ब जे ॲम इज आर, वॉज वेअर, विल बी शाल बी आहे. ठीक आहे, तुम्हाला काय इथं पण ओळखावं लागणार आहे. ठीक आहे, आणि मग सब्जेक्ट, मग ऑब्जेक्ट. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल बघूया आपण. व्हॉट आर यू. मी एक्झाम्पल देतो तुम्हाला. ठीक आहे, नीट लक्ष द्या. मी तुम्हाला म्हटलं की तू कोण आहेस,
तू कोण आहेस. आता पहिले हे लक्षात घ्या की काळ कोणता आहे. काळ कोणता आहे. काळ ती म्हटलं तू कोण आहेस म्हणजे वर्तमान काळामधली गोष्ट सुरू आहे. ठीक आहे, वर्तमान काळामधली. अजून एक गोष्ट, कोण. कोणला इंग्लिशमध्ये काय म्हणतात. कोणला इंग्लिशमध्ये म्हणतात हू. ठीक आहे, कोणला काय म्हणतात हू. ठीक आहे. आता तू म्हटलंय कोण. तू. तू कोण आहेस. तूच्या नंतर काय लावतो प्रेझेंट टेन्समध्ये आपण आर लावतो. मग घ्या WH वर्ड घेतलं. आता ऑक्झिलरी. ऑक्झिलरी काय आर. हू आर. ठीक आहे. आणि सब्जेक्ट घ्या यू. बाई हू आर यू. तू कोण आहेस. सिंपल. ती कोण आहे कसं करणार. हू इज. तीला आपण शीला आपण इज लावत असतो. हू इज शी. ठीक आहे, तुम्ही प्रॅक्टिस करा. तुम्हाला जे मागं मी जे प्रोनाउन सांगितलेले आहेत ना, आय, वी, यू, दे, राम अँड सीता, ही, शी, इट, राम, याला ट्राय करा. हू आर यू. हू एम आय. हू आर यू. हू आर वी. हू आर दे. हू आर राम अँड सीता. हू इज ही. हू इज शी. हू इज राम. अशा प्रकारे तुम्ही प्रॅक्टिस करा. आणि मग ॲन्सर देताना किती सिम्पल आहे. ॲन्सर देताना वापस ते स्ट्रक्चर फॉलो करा. कोणतं. सब्जेक्ट प्लस व्हर्ब प्लस ऑब्जेक्ट. की आय एम अ टीचर. सगळ्यात पहिले सब्जेक्ट घ्या, मग व्हर्ब हेल्पिंग वर्ब घ्या ॲम, आणि मग आय एम अ टीचर. एम आय क्लिअर. प्रश्न विचारताना थोडी गडबड होते आणि ते तुम्हाला समजायचं. एकदा पॅटर्न समजलं की मग काय टेन्शन नाही. बघा ठीक आहे, जसं ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल बघा. ओके सी काय क्वेश्चन आहे की भाई माकड कुठे आहे. मी प्रश्न केला माकड कुठे आहे. काय म्हटलं होतं तुम्हाला एक्स्ट्रा इलॅबोरेट करावं लागणार, सांगावं लागणार ॲक्च्युली की यार माकड कुठे. मग असा प्रश्न करताना काय करायचं तर सगळ्यात पहिले असा प्रश्न विचारला तर WH बघायचा. कुठे. कुठे. माकड कुठे आहे. कुठे आहे. कुठेला आपण काय म्हणणार तर कुठेला आपण म्हणतो वेअर. ठीक आहे, म्हणजे जर का एखादं लोकेशन जर का दाखवायचं असेल तर त्याला आपण वेअर म्हणतो. शिकूया, पुढे शिकूया आपण, टेन्शन नका घेऊ. आज तुम्हाला सगळं कव्हर करणार आहे मी, फक्त नीट लक्ष द्या इकडे. ठीक आहे, वेअर म्हणतो. काळ कोणता आहे. प्रेझेंट टेन्स आहे. आणि माकड आहे. माकड म्हणजे मंकी सिंग्युलर आहे. सिंग्युलर नंतर ॲम इज आर पैकी काय लावतो आपण इज लावतो. घ्या तुमचं WH वर्ड झालं, ऑक्झिलरी वर्ब झालं, आणि मग सब्जेक्ट झालं. तर वेअर इज मंकी. ठीक आहे, तुम्हाला पहिले समजून घ्या WH वर्ड म्हणजे काय तर व्हॉट, वेअर, वेन, हाऊ, वाय हे झाले WH वर्ड. ठीक आहे, ऑक्झिलरी म्हणजे काय ॲम इज आर, वॉज, वेअर, विल बी, शॅल बी, डू, डज हे येतात पण मोस्टली हेच लक्षात ठेवायचे. आणि सब्जेक्ट म्हणजे करता. करता कोण आहे बाई मंकी, माकडाबद्दल विचारतात. अगेन तू कुठे असशील. तू कुठे असशील कोणता टेन्स झाला. कोणता टेन्स झाला असशील हे समजा पहिले. विल बी म्हणजे फ्युचर टेन्स आहे. ठीक आहे, कुठे. कुठे म्हटलं तर काय येणार. कुठेला आपण म्हणतो इंग्लिशमध्ये वेअर. सगळ्यात पहिले WH घ्या. काय आलं वेअर. सॉरी कुठे असशील. कुठे नाही सेवा व्हेन प्रश्न सर कुठे नाही केव्हा. ठीक आहे, केव्हा. केव्हा म्हणजे काय तर टाईम. तू बागेमध्ये केव्हा असशील म्हणजे मी हे म्हणणार का मी बागेमध्ये घरी असणार नाही. तुम्हाला टायमिंग सांगावं लागेल की मी बागेमध्ये 7 वाजता असेल, 8 वाजता असेल, 9 वाजता असेल, 10 वाजता असेल. एम आय क्लिअर. ठीक आहे, सो टायमिंग जर का सांगायचं असेल तर तुम्हाला व्हेनचा वापर करावा लागतो. सो व्हेन WH घेतला. ठीक आहे, ऑक्झिलरी घ्या कोणाच्या. तू कुठे असशील. तू. तूच्या समोर फ्युचरमध्ये आपण विल लावतो. तो बघा विल. वेअर विल. सब्जेक्ट काय तू, यू, आणि बी. आता हे ऑब्जेक्ट जर का असेल तर घ्या, नसेल तर काय टेन्शन नाही. मी तुम्हाला विचारलं की तू सकाळी 7 वाजता कुठे असशील. मग सकाळी 7 वाजता हे तुमचं ऑब्जेक्ट झालं. व्हेअर, विल, यू, बी, इन द मॉर्निंग. तर इन द मॉर्निंग तुमचं ऑब्जेक्ट झालं. एम आय क्लिअर. ठीक आहे, इट्स व्हेरी इझी. फक्त कन्सेप्ट समजा आणि तुम्हाला समजून जाईल. ठीक आहे, आता अजून बघा. आता हे समजलं तुम्हाला कसे फॉर्म करायचे. आता कोणत्या वेळी कोणता प्रश्न किंवा कोणत्या WH वर्डचा वापर करायचा हे शिका. फॉर एक्झाम्पल मी म्हटलं की तू कुठे आहेस. आता कुठे म्हटल्यावर तुम्ही हू नाही बोलणार, तुम्ही व्हेन नाही बोलणार, तुम्ही व्हाय नाही बोलणार. तुम्हाला प्रॉपर WH वर्ड समजावा लागेल आणि मग क्वेश्चन करावा लागेल. उदाहरणार्थ बघा हे तुमच्या समोर आहेत. बघा आता काय काय सी WH वर्ड बघा काय. व्हॉट. जर का तुम्हाला विचारायचं असेल की काय किंवा कोणती गोष्ट की यार ही कोणती गोष्टी आहे, ही कोणती गोष्ट आहे, ही कोणती गोष्ट आहे. कोणती गोष्ट म्हटलं तर व्हॉट येणार. तर व्हॉटपासून सुरुवात करा. व्हॉट इज धिस. ठीक आहे, सी काय एक्सपेक्टेशन आहे की भाई कोणती तुम्हाला वस्तू, कृती, माहिती हे सांगावं लागेल जर व्हॉटनं प्रश्न विचारला तर. नेक्स्ट आहे व्हेअर. व्हेअरनं प्रश्न विचारला तर तुम्हाला काय सांगावं लागणार. प्लेस म्हणजे लोकेशन सांगावं लागणार. मी व्हॉटनं. सो मला विचारायचं आहे की यार तू कुठे आहेस, तर मग सुरुवात व्हेअरनं करा. व्हेअर आर यू.
एम आय क्लिअर? ठीक आहे. तुम्हाला जर का वेअरनं प्रश्न विचारला आणि तुम्ही जर का टाईम सांगत असाल तर तुम्हाला समोरचा मूर्ख कन्सिडर करेल. मी तुम्हाला म्हटलं की तू कुठे आहेस आणि तुम्ही म्हणसाल मी सकाळी 7 वाजता आहे. भाई कोई तुकी नहीं बैठ रहा, कोई सही से जमी नहीं रहा. ठीक आहे, पाकिस्तानच्या लोकांसारखं करताय तुम्ही, असं नाही करायचं. ठीक आहे. सो जर तुम्हाला एखाद्याला कुठे किंवा त्याची लोकेशन जाणून घ्यायची असेल तर वेअरनं प्रश्न करा, वेअर आर यू. ठीक आहे. जर तुम्हाला तो कधी आहे भाई, आज सकाळी आहे, उद्या संध्याकाळी, टायमिंग जर माहीत करायचं. तू गार्डनमध्ये कधी आहेस, गार्डनमध्ये कधी आहेस, मला काय जाणून घ्यायचं आहे, टायमिंग जाणून घ्यायचं आहे, मग मी व्हेनचा वापर करणार, केव्हा, कधी. ठीक आहे. सो व्हेन आर यू इन द गार्डन, WH वर्ड, ऑक्झिलरी वर्ब, सब्जेक्ट, ऑब्जेक्ट, अशा प्रकारे फॉर्म करायला लागा. ओके. व्हाय, जर मला एखाद्या गोष्टीचं रिझन माहीत करायचं असेल की यार तू असं का केलंस, तू पेन का तोडलास, तू गार्डनमध्ये का आहेस, तू शाळेमध्ये का आहेस, तू घरी का आहेस, रिझन माहीत करून घ्यायचं समोरच्याकडून, तर मी व्हायनं प्रश्न विचारला, वाय आर यू इन द गार्डन. समजलं? वाय आर यू इन द क्लास, वाय आर यू देअर, वाय आर यू हिअर. व्हा. समजलं? तर याचा आन्सर तुम्हाला मग फॉरमध्ये द्यावं लागणार, फॉरचा वापर करून. फॉर एक्झाम्पल, वाय आर यू इन द क्लास, सो आय ॲम इन द क्लास फॉर लर्न इंग्लिश किंवा टू लर्न इंग्लिश. ठीक आहे. वाय आर यू इन द पार्क, वाय आर यू इन द पार्क, तो आय ॲम इन द पार्क. आन्सर देताना तुम्हाला कधीही सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट या फॉर्मनं द्यायचा आहे. आणि प्रश्न जर का विचारायचा असेल तर WH वर्ड, मग ऑक्झिलरी वर्ब, मग सब्जेक्ट आणि मग ऑब्जेक्ट या फॉर्ममध्ये द्यायचं आहे. ठीक आहे. समजलं? मी का दिसतोय का रे? मला खूप विद्यार्थी म्हटले की सर तुम्ही इतकं गोरं दिसता तरी पण व्हिडिओमध्ये इतके काळे काय दिसता, हे आमचे कॅमेरामॅन आहेत. यार मी काय करू, परेशान झालो याच्यापासून. मी गोरा दिसलं पाहिजे नेक्स्ट व्हिडिओपासून. ठीक आहे ना, थोडी यार पर्सनॅलिटी यार भाई. ठीक आहे, जस्ट किडिंग. ओके. ठीक आहे. जर तुम्हाला एखाद्याबद्दल आयडेंटिटी विचारायची असेल की यार तो कोण आहे, ती कोण आहे, आम्ही कोण आहोत, तुम्ही कोण होता, ते कोण असतील, अशा वेळेस हू न प्रश्न करायचा. हू आर यू, हू आर दे, हू इज राम, हू इज शी, हू इज ही. ठीक आहे. जर तुम्हाला कोणाला भाई कोणाला लागलं, कोणाला बोलला, कोणाला ढकललं, कोणाला शिकवलं, तर टू लागणार, टू हू. ठीक आहे. टू हू येणार. ओके. जर तुम्हाला ऑप्शन असतील की यार ऑप्शन असतील तुमच्याकडे 3-4, भाई कोणती डिग्री, तर कोणती म्हटलं तर तुम्हाला विचचा वापर करा. विच डिग्री, तुमच्याकडे ऑप्शन्स आहेत ना भाई, ही डिग्री, ती डिग्री, ती डिग्री, ती डिग्री. मग तुम्हाला माहिती मी कोणती डिग्री चूज करू, कोणता पेन चूज करू, कोणता कपडा चूज करू, कोणता मोबाईल चूज करू, विच मोबाईल, विच पेन, विच वॉच, विच डिग्री, विच स्कॉलरशिप, अशा प्रकारे तुम्ही विचचा वापर करू शकता. हूज म्हणजे कोणाचा, हा पेन कोणाचा आहे. ठीक आहे. तुम्हाला हूज वापरणार, हूज पेन इज दिस. ठीक आहे. हा टी व्ही कोणाचा आहे, हूज टी व्ही इज दिस. ते बॅग्स कोणाचे आहेत, हूज बॅग्स आर दीज. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही क्वेश्चन तयार करू शकता. हाऊ म्हणजे तुम्हाला जर का एखाद्याची कंडिशन जाणून घ्यायची असेल, म्हणजे हा कसा आहे, तो कसा आहे, ती कशी आहे, आम्ही कसे आहोत. ठीक आहे. अशी कंडिशन जाणायची असेल एकमेकांची तर तुम्हाला हाऊ न क्वेश्चन करावं लागतं. फॉर एक्झाम्पल, मी कसा आहे, हाऊ ॲम आय, ती कशी आहे, हाऊ इज शी, तो कसा आहे, हाऊ इज ही. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला मग वेगवेगळ्या WH वर्डचा वापर करावा लागतो. फॉर एक्झाम्पल हाऊ आहे तर हाऊचा वापर करून तुम्हाला कंडिशन माहीत करायची असते. मला विचारायचं की ते कसे आहेत, तर हाऊ आर दे. ती कशी आहे, हाऊ इज शी. तो कसा आहे, हाऊ इज ही. ते सर्व कसे आहेत, हाऊ आर दे. अशा प्रकारे तुम्ही जे प्रोनाउन मी तुम्हाला मागच्या लेसनमध्ये सांगितले होते त्याचा वापर करून तुम्ही करू शकता. आता हाऊ मच आणि हाऊ मेनी हे दोन आहेत बघा. हाऊ मच आणि हाऊ मेनीचा अर्थ एकच होतो. ठीक आहे. फक्त कन्सेप्ट थोडी वेगळी आहे, प्लॉट थोडा वेगळा आहे. हाऊ मच कधी वापरतात, जेव्हा तुमच्यासमोर अशी वस्तू असेल, तुम्हाला काउंट करायचं असेल आणि अशी वस्तू असेल की जी अनकाउंटेबल आहे, ज्याला तुम्ही मोजू शकत नाहीत. फॉर एक्झाम्पल पाणी, कॅन यू काउंट द वॉटर, पाणी मोजू शकता का, 1 पाणी, 2 पाणी, 3 पाणी, नाही. तुम्ही लिटरमध्ये अजून एक गोष्ट, हे हाऊ मच तुम्हाला वाटत असेल की यार आम्ही लिटरमध्ये मोजू शकतो, 1 लिटर पाणी, एक गोष्ट लक्षात ठेवा, 1 लिटर पाणी म्हणजे एक्झॅक्ट 1 लिटर. तुम्ही आता 1 लिटर पाणी भरलं, ठीक आहे, आणि नेक्स्ट टाईम 1 लिटर पाणी भरून बघा, त्याच्यामध्ये काही फरक असतो.
एवढसा पण फरक तर असतो, ठीक आहे. त्याच्यामुळे एक्झॅक्ट ज्या गोष्टीला तुम्ही काउंट करू शकत नाही त्यावेळेस तुम्हाला हाऊ मच न वापरायचं. फॉर एक्झाम्पल हाऊ मच वॉटर इन द ग्लास, हाऊ मच वॉटर इज इन द रिव्हर, हाऊ मच पेट्रोल इज इन द टँक. यू कॅन्ट काउंट द पेट्रोल. तुम्ही लिक्विड गोष्ट नाही हे करू शकत. फॉर एक्झाम्पल तुम्ही इलेक्ट्रिसिटी म्हणजे वीज आहे मोजू शकता का? नाही. पण तुम्हाला जर का बोलायचं असेल तर हाऊ मच इलेक्ट्रिसिटी, ठीक आहे, हाऊ मच ग्रास, हाऊ मच ज्यूस. ओके. तर जी गोष्ट तुम्ही काउंट करू शकत नाही त्यावेळेस तुम्हाला हाऊ मचचा वापर करायचा. आणि जी गोष्ट तुम्ही काउंट करू शकता, सी हाऊ मच आणि हाऊ मेनी याला एकच म्हणतात किती, ठीक आहे. पण काउंट करू शकत असाल तर हाऊ मेनीचा वापर करा आणि काउंट करू शकत नसाल तर हाऊ मचचा वापर करा. फॉर एक्झाम्पल माझ्याकडे किती पेन आहेत, ऑब्व्हियसली मी पेन काउंट करू शकतो ना, सो मी हाऊ मेनी वापरणार. हाऊ मेनी पेन्स आय हॅव, ठीक आहे. मला म्हणायचं आहे की माझ्याकडे गाड्या किती आहेत, ऑब्व्हियसली मी गाडी काउंट करू शकतो, तर आय हॅव. हाऊ मेनी बाईक्स डू यू हॅव, ठीक आहे. अशा प्रकारे हाऊ मेनी आणि हाऊ ओल्ड म्हणजे एखाद्याची एज विचारायची असेल, तुझं वय किती आहे, हाऊ ओल्ड आर यू, तिचं वय किती आहे, हाऊ ओल्ड इज शी, त्यांचं वय किती आहे, हाऊ ओल्ड आर दे. अशा प्रकारे हे WH वर्ड आहेत. तुम्ही हे लिहून घ्या व्हिडिओ पॉज करून, जेणेकरून तुम्हाला फ्युचरमध्ये जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करसाल तेव्हा तुम्हाला स्ट्रक्चर वाईज तुम्हाला हे करायला खूप मदत होईल. जे पुस्तकं मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत त्या पुस्तकामध्ये सुद्धा आपलं हे सगळे आहेत, ठीक आहे. हे सगळं आहे विथ प्रॅक्टिस आहे. तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. एम आय क्लिअर? प्रॅक्टिस करायची आणि मग त्याच्यानंतर तुम्ही परफेक्ट होणार. कारण तुम्हाला सिलेबसने मी समजू शकतो, ठीक आहे. सो प्लीज या नंबरवर आम्हाला मिस कॉल करा. कुठे नंबर तो? ओके, ठीक आहे. या नंबरवर आम्हाला मिस कॉल करा आणि आम्ही काय करणार तर आम्ही तुम्हाला ऑब्व्हियसली हे पुस्तकाचा सेट तुम्हाला नंबरवर मेसेज करायचा आहे आणि आम्हाला तुमचा ॲड्रेस द्यायचा आहे, पे करायचं आहे जे पण तुमची बुक्सची फीज असेल आणि मग फक्त 5 दिवसाच्या आतमध्ये आमची गॅरंटी आहे की तुमच्या घरापर्यंत आमचे बुक्स येतील, सो दॅट यू कॅन प्रॅक्टिस. एम आय क्लिअर? कोणतं हे समजणं, हे WH कोणकोणते वर्ड्स आहेत आणि कोणकोणत्या ठिकाणी मला कोणकोणते WHचा वापर करावा लागतो हे समजणं इम्पॉर्टंट आहे. जर का हे समजलं तर आय एम डॅम शुअर हे WH क्वेश्चनची कन्सेप्ट तुमची क्लिअर होईल. आणि जेव्हा आपण टेन्सेसमध्ये जाऊ, टेन्स शिकू पुढे फ्युचरमध्ये काही पुढच्या लेसन्समध्ये, तर मग त्या ठिकाणी तुम्हाला समजणं थोडं इझी जाईल, ठीक आहे. मग तेव्हा पण आपण प्रॅक्टिस करूया, नो वरीज. आय होप तुम्हाला इथं समजलेलं असेल आणि अशा प्रकारे आपण आपला लेसन इथेच थांबूया. प्रॅक्टिस करा, ठीक आहे. बुक्स मागवा आमचे, त्याच्यामध्ये खूप WH क्वेश्चन्स आहेत, प्रॅक्टिस करण्यासाठी आहे. पुस्तक मागवा, आम्ही तुम्हाला पुस्तक पाठवू, ठीक आहे. 4 सेट पुस्तकं आहेत. रोज एक बुकचा अभ्यास करा आणि तुमची जितकी बुद्धी वाढू शकता तितकी बुद्धी वाढवा. नंबर 1 सेट आहे ऑल ओव्हर महाराष्ट्र. 1600 रुपये प्राईज आहे, पण आपल्या विद्यार्थ्यांना 600 रुपयाचं डिस्काउंट मिळत आहे, म्हणजे किती मोठी गोष्ट आहे. थँक्यू सो मच आवर डायरेक्टर सर, ज्यांनी आपल्याला ही मोठी उपलब्धी करून दिली. ओके, थँक्यू सो मच. ऑफलाईन क्लासेस जर तुम्ही सीक करत असाल, बेस्ट अकॅडमी, जर 100% गॅरंटेड इंग्लिश बोलायचं असेल ते बी सगळ्यात कमी फीसमध्ये, देन दिस इज द अकॅडमी. या नंबरला कॉल करा, ठीक आहे. ऑनलाईन क्लासेस पण आम्ही सुरू करणार आहोत. जर तुमची इच्छा असेल तर आम्हाला कमेंटमध्ये सांगा, आम्ही ऑनलाईन क्लासेस सुद्धा सुरू करू. सध्या आम्ही सुरू केलेले नाही आहेत, पण तुमची इच्छा असेल तर आपण ऑनलाईन क्लासेस सुरू करू. प्रत्येक ऑनलाईन बॅचमध्ये मला कमीत कमी 15 विद्यार्थी पाहिजे, तरच मी ऑनलाईन क्लास सुरू करेल, ठीक आहे. मला प्लीज तुम्ही खाली कमेंटमध्ये सांगा ऑनलाईन तुम्ही असाल तर, किंवा आम्हाला मेसेज करा या नंबरवर, ठीक आहे. जर मेसेज आले तर आम्ही तुम्हाला नक्कीच कळवू आणि आपण क्लासला सुरू करू शकतो. ओके, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सबस्क्राईब करा. तुम्हाला सांगू ना तुम्ही ऐकत नाही माझं यार. तुम्ही सबस्क्राईब करा. जितक्या जास्तीत जास्त लोकांना पाठवू शकता तितक्या जास्तीत जास्त लोकांना पाठवा. इंग्लिश शिका, ट्रेन व्हा, करिअरला तुमचा फोकस करा. अजून खूप गोष्टी घेऊन येणार आहे. शिका, समजा आणि बघत राहा ही सिरीज. थँक्यू सो मच.